पातोदापति पंथमंतरपरि श्रान्तश्च लोकश्च या दुर्जित् भीमभवाटवी समतटस्थं नागदेवं सदा सारासार विचार सुंदर गिरा पारं गतं नौम्यहं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज परमार्ग अध्ययन मंदिर या मंदिराचा 40वा वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने संपन्न होत असलेला हा धर्मरूपी विचार आपण जवळजवळ सकाळपासूनच या भक्तिमय वातावरणामध्ये आणि सभेलाही बराच वेळ झाला, जवळजवळ 11:15 11:30 11:45 पासून चालू आहे। तर अशा माध्यमातून आज या ठिकाणी स्वामींच्या विचाराला उजाळा देण्यासाठी एक प्रकारे आलेलं मालिन्य हे परमेश्वराच्या विचाराने दूर होत असते। यासाठी आपल्याला विचाराची आवश्यकता असते, कारण तो ईश्वरी विचार आहे। तुमच्या आमच्या शब्दाला जे पावित्र्य नाही ते परमेश्वराच्या शब्दाला विशेष पावित्र्य असते आणि म्हणून आपल्याला पुन्हा पुन्हा ते पावित्र्य रूपी शब्द ऐकावे लागतात। आज आपण अनेक वक्त्यांचे या ठिकाणी विचार ऐकलेत, ज्यामध्ये प्रामुख्याने उपस्थित परमपूजनीय आदरणीय श्री आचार्य टोळ मुधवेद बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय श्री नितीनराव दादाजी बांदकर, परमपूजनीय आदरणीय श्री मुकुंदराज बाबाजी, त्याचप्रमाणे अंजनगाव सुरजी या ठिकाणून आलेले परमपूजनीय आदरणीय माझे श्री आदरणीय श्री वैरागी बाबा म्हणजेच विनय मुनी दादा पंजाबी, त्यांचं सुद्धा अत्यंत धडाडीचं कार्य या संप्रदायाविषयी आहे। तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन पोहोचणे आणि स्वामींच्या विचाराला पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी उजाळा देण्याचं काम ते आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून करतात। त्याचप्रमाणे ज्यांची देवपूजा वंदना आपण केली असे आदरणीय परमपूजनीय महंत कृष्णदास बाबा, उपस्थित या ठिकाणी आदरणीय महंत आळसपूरकर बाबा, ज्यांचे प्रास्ताविक विचार ऐकले असे आदरणीय श्री अजय दादा वाकीकर, सुरेश मुनी दादा, त्याचप्रमाणे आमचे महंत दामोदर बाबा, त्याचप्रमाणे प्रकाश दादा, ज्यांनी साहित्य क्षेत्रामधलं विशेष योगदान आपल्या कर्तृत्वातून पंथासाठी नव्हे एक ईश्वरीय तोषासाठी त्यांचं कार्य विशेष आहे असे आबा दादा कपाटे, त्याचप्रमाणे केशराज दादा कपाटे, ज्यांच्या सुव्यवस्थापनातून हा कार्यक्रम संपन्न होत आहे, ज्यांनी मला पुन्हा पुन्हा या कार्यक्रमासाठी फोनद्वारे प्रत्यक्षात माझ्यापर्यंत पोहोचले आणि मला आमंत्रित केलं। तर असे आदरणीय परमपूजनीय श्री प्रसन्न मुनी दादा, आपण सर्वच या परमार्ग अध्ययन मंडळाशी जोडलेले सर्वच कार्यकर्ते, उपस्थित सर्व साधनवंत भिक्षुक तपस्विनी वासनिक बंधू भगिनी, स्वामी श्री चक्रधरांचं हे तत्वज्ञान आहे, ज्या पंथाला ज्या तत्वज्ञानाला एक परमेश्वरीय आचार विचाराची बैठक आहे, जो मूळ सृष्टीपासून शुभारंभा काळापासूनच ईश्वराचा जो हेतू आहे तो एक परमेश्वराचा हेतू आहे की आनंद द्यावा जीवाला, आणि या माध्यमातून मनुष्य देहाची आवश्यकता आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना मनुष्य देह देवाने दिलेला आहे। मनुष्य देह आला त्याबरोबरच त्याचे गुणधर्म त्याच्या सोबत येतात, कारण त्याला नुसतं प्रपंचाला अर्थ नाही तर त्या प्रपंचाला त्यासाठी एक गुण आणि धर्म असावे लागतात, आणि म्हणून जे गुण असतात या मनुष्य देहासाठी फार महत्वपूर्ण असतात, आणि अशा गुणधर्म युक्त असलेलं हे मनुष्य देह ईश्वराच्या ठिकाणी गुणधर्म आहेत, जीवात्म्याच्या ठिकाणी म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी गुणधर्म आहेत, पण मनुष्याचे गुणधर्म हे मनुष्य देहासाठी परमेश्वराने दिलेले आहेत, आणि त्या मनुष्य देहातूनच पुन्हा आपल्याला ईश्वराच्या गुणधर्माची वाटचाल करावी लागते, आणि म्हणून परमेश्वरही मनुष्याचे गुणधर्म स्वीकार करतात। आपण पाहतो उद्धरण प्रकरणामध्ये मनुष्याचा वेश धारण केलेला आहे, गुणधर्माचा स्वीकार केलेला आहे, परंतु ईश्वराच्या ठिकाणी ते गुणधर्म जे असतात ते निर्गुण आहेत,
आणि जीवात्म्याच्या ठिकाणचे जे गुणधर्म आहेत ते सगुण आहेत. त्रिगुणात्मकतेचा त्याला आश्रय आहे आणि ईश्वराचं जे कार्य आहे ते निर्गुण आश्रित आहे. आणि म्हणून निर्गुण परमेश्वर आहे, पण तो सगुण साकार होतो. सगुणामध्ये सुद्धा व्यक्त झाल्यानंतर आपली यथास्थिती आणि निर्गुणतेचं कार्य त्या साधनेमध्ये साधकाच्या ठिकाणी प्रेरित करतो. हा ईश्वरीय तत्वज्ञानाचा फार मोठा विशेष सहभाग त्या तत्वज्ञानामध्ये असतो, तो साधनेमध्ये असतो. आणि तो तत्वज्ञानाचा भाग आम्हाला आमच्या साधनेचं बीजारोपण आहे. स्वामींनी असं म्हटलं की मळवत त्यागतो निर्गुण, तिथं निर्गुण शब्द आलेला आहे. श्री प्रभूला निर्गुण ब्रह्म म्हटलेला आहे. वास्तविक पाहता निर्गुण ही उपमा अव्यक्ताची आहे की तो अव्यक्तामध्येच आपलं निर्गुण कार्य करू शकतो. पण सगुण साकार झाल्यानंतर निर्गुणतेचं कार्य एखाद्या साधनेतून व्यक्त होणं ही असलेली आपली साधन परंपरा आहे. हा असलेला आपला आचाराचा विचाराचा महत्वपूर्ण भाग आहे. आमच्या पूर्वजांनी, पूर्वसूरी आचार्यांनी आणि आपल्या असलेल्या वास्तविक नामधारकांनी या आचाराचा अल्पस बीजारोपण आपल्या साधनेमध्ये ठेवलेला आहे. आणि म्हणून स्वामींचं महत्वपूर्ण वचन याला पूरक ठरते की एकची दशीची धरली पुरे. एक दशी उपलक्षणे असलेला जो आचार आहे, दशी उपलक्षणे असलेला जो विचार आहे, आणि त्या आचार आणि विचाराने आम्ही प्रेरित झालेलो असतो. आणि म्हणूनच स्वामी श्री चक्रधर महाराज ज्या वेळेला भट्टोबासांना म्हणतात की तुम्ही रुद्रपूरला जा श्री गोविंद प्रभूंच्या सेवेत, आणि मग आचार्य म्हणतात की तिथे माहीम म्हटलं ते सोन्याचा व्यापार करतात आणि असा सुवर्णाचा व्यापार त्यांचा त्या ठिकाणी आहे. आणि असा सुवर्णाचा व्यापार त्या ठिकाणी करून ते त्या ठिकाणी सेवेला उपयोगी आणतात. मी द्रव्य ही नाही, निष्कांचन आहे. पण आमचे स्वामी मोठा अभिमानपूर्वक सांगतात का श्री प्रभूच्या सेवेच्या ठिकाणी तो नसुद्धा पुरेसे. अर्थातच त्या ठिकाणी द्रव्यच असावं असं नाही. आपल्या ज्या ज्या सामुग्रीने ईश्वरीच्या ठिकाणचा जो साधनवंत आहे, ईश्वरीचा जो भक्त आहे, ज्याच्या ठिकाणी जी साधना आहे तो त्या साधनेने परिपूर्ण असतो. मग तो कोणता जरी त्याच्या ठिकाणी गुण असेल, कोणा ठिकाणी स्मरणाने तोषविण्याचा गुण आहे. सर्वांच्या ठिकाणी अधिकार सारखे नसतात, प्रत्येकाच्या प्रकृती सारख्या नाही, प्रत्येकाचं असलेलं प्रकृतीचं कार्य सारखं नाही, प्रत्येकाची क्षमता सारखी नाही. आणि म्हणून सोमकांताच्या दृष्टांताप्रमाणे परमेश्वराचं जे दातृत्व आहे ते समत्व आहे. जैसा सोमकांताच्या ठिकाणी चंद्राचा प्रकाश सगळ्यांवर सारखा आहे, अधिकार क्षमता ज्याची ज्याची, शिळा पाषाण लता गुलमे हे निवृत्ती पर द्रवती ना, सोमकांत असे तो द्रवे. अशा प्रकारे काही वेळेला ईश्वराचं जे निरूपण आहे, परमेश्वराची जी निरूपण करण्याची एक प्रकारची ईश्वर परंपरेची धाटणी आहे, त्या निरूपणाच्या धाटणीतूनच आम्हाला ईश्वराच्या ठिकाणी असलेलं जे निरपेक्षत्व आहे, की ईश्वराचं जे परमेश्वराचं जे तत्वज्ञान आहे, स्वामींनी सांगताना सांगितलं की जीव देवता ह्या सापेक्ष अंतर्भूत असतात, परंतु परमेश्वर मात्र अनमित बंधू आहे, तो निर्निमित्त आहे, तो निरपेक्ष आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं कार्य ज्या समानतेने आम्हाला ईश्वराचं प्रतिपन्नत्व दास्यत्वाने साधता येईल. स्वामी म्हणतात की समान धर्मी प्रतिपन्न. ज्या जीवात्म्याला विंगुरटी चिंतित चिंतिता ईश्वरासारिखा, जसा विंगुरटीच्या दृष्टांतामध्ये जो आनंद आपण अनुभवितात तोच आनंद परमेश्वर जीवाला देतात. या न्यायाने समान करण्याचं कार्य आपण या समान करीत शिंदे राहण्याचा दृष्टांत सांगून आपल्या अर्धासनी बसवतात, अर्धराज्य देतात आणि त्याला आपल्या बरोबरीचा करतात. अशा प्रकारचं अवंचकत्व असलेलं दातृत्व, अशा प्रकारचं अवंचकत्व असलेलं कार्य हे परमेश्वराच्या तत्वज्ञानातून, विचारातून नव्हे, प्रत्यक्षात साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपला यतिमुनीचा वेध धारण करून या भारतभूमीवरती, कर्मभूमीवरती परमेश्वर अवतीर्ण झाले. आणि अवतीर्ण झाल्यानंतर
अत्यंत त्या ठिकाणी देहाच्या ठिकाणी छिन्न विछिन्न अवस्था आहे. एक सुडा कटी प्रदेशी, एक सुडा श्रीमुकुटी, श्रीकर हेची पाणी पात्र. अशा स्थितीमध्ये तान्हल्या पाणी पिऊन मागतीची अशा प्रकारची उदासीनता, एकांत वास, अशा स्थितीमध्ये आमच्या स्वामींनी पाहिलं आपण की 12-12 वर्ष स्वामी एक एक ठिकाणाला, एकेका प्रदेशाला, वरंगल प्रांती, विंजू गोंडवाडाशी, सालबर्डीशी, मेघंकर प्रांताशी, अशा प्रकारचा स्वामींचा प्रवास आहे. आणि त्यावेळी असलेली ती निरपेक्षता, निरालंबनता, असलेलं कुठल्याही प्रकारचं आलिंबन नाही. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट आम्हाला अस्थिपरी ते 6 वचन, जसं रामदेवानी म्हटलं की आचार्यांना की नाही आता हे 6 वचन मला पूर्ण झालेले आहेत. या 6 वचनामधूनच मला सगळं काही बुजरूप झालेलं आहे, मला माझा बूज झालेला आहे. तो नुसतं निवृत्ती मार्गासाठीच नाही, तो प्रवृत्ती मार्गात सुद्धा जेव्हा ईश्वरीचा नामधारक असतो, ईश्वरीचा वासनिक असतो, अनुसरण जरी त्याच्या ठिकाणी नाही पण तरी मात्राची वर्तावे या न्यायाने तो त्या ठिकाणी असलेला त्याच्या जीवनामधला परमेश्वरी विचाराचा जो त्यारूपी कार्याचा धागा आहे तो त्याच्या जीवनात उतरत असतो. आणि ती त्याच्यासाठी असलेली त्याच्या जीवनातली लसी आहे, ती त्याच्यासाठी असलेली त्या जीवनातली एक अल्पशी परमेश्वर धर्मामध्ये जोडलेला तो अधिकार आहे. तो अधिकार तुमचा खरा राहतो. ईश्वराला जेव्हा दातृत्व करायचं आहे त्यावेळेला आमचे स्वामी घरोघरी दारोघरी फिरलेले आहेत. कृपा सहाय्य की बसने अधिकार त्या ठिकाणी जीवाचे अनुलक्ष त्या कृपेच्या माध्यमातून अधिकार पाहिले. कोणत्या जीवाच्या ठिकाणी कशा प्रकारचा अधिकार आहे ती अधिकार पात्रता स्वामींनी पहिले त्या जीवात त्याची जाणली. आणि तो अधिकार सुद्धा आपल्या कर्तृत्वाने, संयमतेने आणि आपल्या ठिकाणी असलेल्या नियमिततेने आपल्याला निर्माण करावा लागत असतो. यासाठीच आपल्याला जीवनामध्ये संयमितता असणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून स्वामींनी म्हटलं की मनुष्य मात्र होऊनी असावे. तुमच्या जीवनामध्ये मनुष्यत्वाला मात्रा देता आली पाहिजे. मात्रा म्हणजे मफिनपण. स्वामींनी सांगितले की विकार विकल्प शून्य, पण शून्यता ती किमर्थ. शून्यता ते मात्रेची अनुलक्षण. जीवनामध्ये त्याला मफिनपणा, मात्रा म्हणजे त्याला मोजमाप असलं पाहिजे, त्याला संयमितता असली पाहिजे. ती संयमितता आणण्यासाठी तुम्हाला निर्गुण परमेश्वराचं जे कार्य आहे, अविक्रिय असं परमेश्वराचं स्वरूप, अविक्रिय ब्रह्म परमेश्वराला म्हटलेलं आहे. तो कधीच विकरत नाही, तो कधी पदार्थाने नाही, कधी तुमच्या भावनेने, तुमच्या कुठल्याच क्रियेने त्याला विकार उत्पन्न होत नाही. अशा प्रकारचं ईश्वराचं स्वरूप एक कार्य तो विरुद्ध धर्मी सांगितलेला आहे. तो असून वेगळा. पद्मपत्र मिवांबसा या न्यायाप्रमाणे कमळाचं पान जसं एखादं पाण्यात असावं आणि त्याला जर वर काढलं तर एक पाण्याचा बिंदू सुद्धा त्यावर फिरावत नाही, अशाही प्रकारचं कार्य तो तुमच्या आमच्यामध्ये येतो, तुमच्या आमच्यामध्ये राहतो, खातो, उठतो, बेसतो, परंतु कर्मामध्ये बंदिस्त होत नाही. नमान कर्माणी लिंपंती नमे कर्म फले स्पृहा. मी अवतरती वेळे नरगे प्रपंचाची खोळे मग न बोलती डोळे कर्म वासरे. कर्मात आपण बंदिस्त होतो आणि तो कर्मापासून आपल्याला सोडवितो. अशा प्रकारचं असलेलं ईश्वराचं कार्य आहे. आणि म्हणून परमार्थ अध्ययन मंदिराच्या माध्यमातून या ठिकाणी त्या धर्माचं बीजारोपण झालेलं आहे. सांगायचं भरपूर आहे पण आता सांगण्याची यथास्थिती नाही. तरी असो, आज आपल्याला परमार्थ अध्ययन मंदिराच्या माध्यमातून जे काही बीजारोपण आपल्या पूर्वजांनी आपल्यामध्ये केलेलं आहे, ज्याचं आपण सगळ्यांनी सर्व वक्त्यांच्या मुखातून विविध प्रकाराने नामोच्चारण ऐकलेलं आहे. जसे आदरणीय श्री डॉक्टर रामू मेस्कर डॉक्टर साहेबांचा आणि आमच्या कैवल्यवासी आमचे श्री गुरुजी अत्यंत स्नेह होतं. माझे गुरुजी कैवल्यवासी मोठे बाबा म्हणजे वर्धनस्थ बाबा हे श्री 109 प्रतिष्ठेवर असताना पुन्हा पुन्हा नागपूर शहरामध्ये त्यांचं कार्य राहिलेलं आहे. आणि म्हणून त्या निमित्ताने या सगळ्या लोकांशी संपर्क आला. ज्यावेळेला डॉक्टर साहेब आजारी होते त्यांच्या घरी मी सुद्धा बाबांसोबत भेटण्यासाठी त्यांना आलो होतो. शेवटच्या काळामध्ये आमचे श्री गुरुजी बाबांना भेटण्यासाठी आले
आम्ही त्यांना भेटलो, तर त्याही स्थितीमध्ये एवढ्या वार्धक्यामध्ये त्यांनी सुद्धा जी एक समाजासाठी आणि पंथासाठी केलेली तत्व सिद्धांताची बैठक आहे, ते पुस्तक आहे, ते झोपून होते, पडून होते, पण तरी सुद्धा पुस्तक काढायला लावलं आणि बाबांना म्हणतात हे आहे पुस्तक. अशा प्रकारचं तुम्ही आता हे छोटं पुस्तक अगदी छापलेलं आहे. म्हणजे एखादा ध्यास असतो जीवनामध्ये, ध्यास फार महत्वाचा आहे. अशा प्रकारचा ईश्वराच्या धर्मरूप कार्याविषयी आणि तत्वज्ञानाविषयी अत्यंतिक मनामध्ये त्यांचा ध्यास होता आणि या परमार्थ अध्ययन मंदिराच्या माध्यमातून त्यांनी हे बीजारोपण केलेलं आहे. ही आपल्या पंथासाठी या सर्व परिवाराने आणि सर्व या मंडळाशी असलेले संबंधित कार्यकर्ते सगळ्यांनी हा विचार आपल्या तळागाळापर्यंत शेवटपर्यंत नेण्यासाठी आपलं सक्षमतेनं कार्य करावं, हीच या कार्याच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वजण परमार्थ अध्ययन मंदिराचं कार्य जे आहे, आज 40 वर्ष झालेली आहेत. 40 वर्षाची ही परंपरा आहे आणि ही परंपरा अशाच पद्धतीने पुढेही चालत राहू. त्या परंपरेतून अनेक प्रकारे साधनवंतांना नवसंजीवनी वेदबोधासारखं कार्य होऊन या धर्मासाठी त्याचा प्रचार प्रसार होत राहो. अनेक प्रकारचे विविध प्रकारचे जे उपक्रम आहेत, त्या धर्मरूप ईश्वर मार्गीच्या संकल्पना आहेत, त्या या संस्थेच्या माध्यमातून पूर्ण होऊ ही प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी